मॉर्निंग. नमस्कार, मी स्वप्नाली. वेलकम टू न्यू ब्लॉग. आज आहे दीप अमावस्या म्हणजेच आषाढी अमावस. श्रावण मासाची सुरुवात. उद्यापासून सुरू होणाऱ्या श्रावण महिन्याच्या माझ्या तयारीला सुरुवात झाली. सगळ्यात आधी खिडक्या, शेल्फ, टेबल सगळं साफ करून घेतलं. हे काम जरा कंटाळवाणं वाटतं सुरुवातीला, पण काम झालं की खूप समाधान वाटतं. काही न वापरलेल्या वस्तू, गरजेचे आणि निरुपयोगी यामधला फरक कळायला लागतो स्वच्छता करताना. दीप अमावस्येचे महत्त्व म्हणजे घरातील दिव्यांचे पूजन. या दिवशी घरातले सर्व दिवे मातीचे, धातूचे स्वच्छ करून त्यांना तेल वाती घालून त्यांची पूजा केली जाते. दिवे उजळवले जातात आणि देवाजवळ लावले जातात. अंधारावर प्रकाशाचा विजय म्हणजेच अमावस्येच्या अंधाऱ्या रात्री दिवे लावून प्रकाश पसरवला जातो. यामधील परिकात्मक अर्थ असा की अज्ञात किंवा अंधकार दूर करून ज्ञानाचा, प्रकाशाचा विजय व्हावा. या दिवशी घर आणि अंगण स्वच्छ करून रांगोळी घालतात. काही ठिकाणी अंगणात दीप मांडून त्यांची सजावटही केली जाते. रांगोळी ही केवळ सजावट नाही, तर ती आपल्या संस्कृतीची ओळख आहे. प्रत्येक रंगांमध्ये, वर्णांमध्ये एक भावना असते. रांगोळी काढणं माझं आवडतं काम. लहानपणापासूनच आवडीची गोष्ट. काही ठिकाणी देवघरात विशेष पूजन केले जाते. काही ठिकाणी लक्ष्मी देवीचे पूजन सुद्धा केले जाते, कारण दिव्यांची पूजा असल्यामुळे समृद्धीचे प्रतीक मानले जाते. काही स्त्रिया या दिवशी व्रतही करतात आणि संध्याकाळी दीपपूजन करून संकल्प घेतात. या दिवशी केलेले पूजन पितृऋण निवारणासाठी आणि कुटुंबातील सुखशांतीसाठी लाभदायक मानले जाते. आजचा दिवस म्हणजेच अंधारातून प्रकाशाकडे नेणारा एक सुंदर आध्यात्मिक सोहळा. माझ्याकडे असलेले सर्व दिवे मी आज सकाळीच काढून ठेवले होते. जास्त दिवे नाही आहेत माझ्याकडे, पण जेवढे आत्ता माझ्याकडे आहेत तेवढ्यांची पूजा मी केली. कणकेचे दिवे केले. 5 दिवे केले. त्या 5 दिव्यांमधला एक दिवा जो आहे तो पितरांसाठी केलेला असतो, जो घरातल्या दक्षिण बाजूला ठेवल्याने आपल्यावर पितरांचा व पूर्वजांचा
आशीर्वाद मिळतो. कणकेचे 5 दिवे जे केले होते त्याने मी गाथाला औक्षण केले. असं म्हणतात आज घरातल्या लहान मुलांचं औक्षण केल्याने त्यांना वाईट नजरेपासून आणि बाहेरील जे कोणते निगेटिव्ह एनर्जीज असतात त्यांच्यापासून त्यांचं रक्षण होतं. म्हणून दीप अमावस्येच्या दिवशी लहान मुलांचंही औक्षण केलं जातं. तिला एका जागी शांत बसायचंच नसतं. खूप लहान आहे त्याच्यामुळे तिला कळत पण नाही काय चाललंय म्हणून. हा एक दिवा मी लावतेय दक्षिण बाजूला घराच्या. तो आहे पितरांचा. आपल्यात जरी नसले तरी ते आठवणीत कायम असतात. ते म्हणजे आपले पित्र. त्यांची शिकवण, त्यांचं प्रेम आणि त्यांची सावली आपल्यासोबत आजही सोबत आहे. मनातल्या श्रद्धेने आणि स्मरणाने पूर्वजांना नम्र अभिवादन. ज्यांनी आपल्याला घडवलं त्यांच्यासाठी हा दिवा. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. दीप अमावस्या ही आगामी श्रावण महिन्याची सुरुवात दर्शवते.